आपण नैसर्गिक प्रदेश या धड्याचा अभ्यास करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सुरुवातीलाच दिसतंय काही चित्र. सांगा पाहू. तर चित्रांजवळील चौकटीत सोबतच्या सूचीनुसार खुणा करा. निवारा आहे, वस्त्र आहेत आणि काही वनस्पती आणि प्राणी सुद्धा आहेत आणि काही अन्न पण आहे. तर आपल्याला काय दिसतंय की निवाऱ्यामध्ये आपल्याला एक छोटस घर दिसतंय, कौलारू. त्याच्यानंतर त्याच्या जवळच मोठी इमारत दिसते, इग्लू दिसतोय, एक बंगला. वस्त्रामध्ये आपल्याला खेडेगावातली काही वस्त्र दिसत आहेत, धोतर, सदरा, डोक्याला टोपी, त्याच्यानंतर काष्टातली साडी. असं भरपूर आपण प्रकार बघतोय. काही आदिवासी मंडळी बघतोय, काही राजस्थानी कपडे बघतोय. म्हणजे एक विविधता आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, बरोबर. त्याच्यानंतर वनस्पतीमध्ये आपल्याला अर्थात कल्पवृक्ष म्हणजे आपल्या नारळाचं झाड दिसतंय. त्याच्यानंतर आपला उंट, ससा, कोल्हा अशा आपल्याला काही चित्र पण दिसत आहेत. अन्नामध्ये आपल्याला संपूर्ण भोजनाचं एक ताट दिसतंय, त्याच्यानंतर पिझ्झा, त्याच्यानंतर थोडासा आपल्या न्याहारीतलं काही वस्तू दिसत आहेत, काही मसाले. म्हणजे हे सगळं काही वेगवेगळ्या पद्धतीतलं आहे, बरोबर आहे. अन्न, वस्त्र, निवारा आपण हे तर बघत आहोत, शिवाय आपलं प्राणी सुद्धा. पुढे जाऊया. तुम्ही केलेल्या निवडीच्या व खालील प्रश्नांच्या आधारे तुम्हाला काही चर्चा करायची आहे, बरोबर आहे. तर चित्रात दाखवलेली सर्व घरं ही आपल्या परिसरात का आढळत नाही? त्याच्यानंतर अशा प्रकारची घरं असलेले प्रदेश कोणते? बर्फाच्या घरात राहणं तुम्हाला आवडेल का? तुम्ही मला सांगा, तुम्हाला बर्फाच्या घरामध्ये राहायला आवडेल का? त्या इग्लू मध्ये आतमध्ये जाऊन, बाहेर सगळा बर्फ आहे आणि आतमध्ये तुम्हाला जाऊन बसायचंय. मग ही असली घरं आपण का बांधत नाही? आता पुढचा प्रश्न आहे की लोकांच्या पोशाखामध्ये कशामुळे फरक पडला असावा? त्याच्यानंतर अन्न म्हणून खबूस, किडे, मुंग्या यांचाही वापर कुठे होत असेल का? आणि मग आपल्याकडील प्राणी संग्रहालयामध्ये ध्रुवीय अस्वल आणि पेंग्विन हे प्राणी ठेवता येतील का? आपल्या प्राणी संग्रहालयामध्ये, आपल्या मुंबईच्या प्राणी संग्रहालयामध्ये आपण पेंग्विन ठेवू शकतो का? आणि अस्वल नाही ना. पुढे जाऊया. चित्रात दाखवलेल्या सगळ्याच वनस्पती आपल्या परिसरामध्ये आढळतात का? तुम्हीच सांगा मला. आणि नसल्यास त्या कुठे आढळत असाव्यात? त्या आपल्याला प्रश्न तर पडलेच आहेत. त्याच्यानंतर आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये आपण जेव्हा बघतो आणि अनुभवतो, त्याच्यापेक्षा सुद्धा काही भिन्न भिन्न गोष्टी या जगामध्ये इतरत्र आढळतात. विविध वन्य जीवांचं या संदर्भातलं शैक्षणिक आणि माहितीपर असे होणारे कार्यक्रम आपण आपल्या दूरचित्रवाणीवर नेहमीच बघत असतो. आपण कितीतरी असे आपल्याकडे वाहिन्या आहेत, आपण बघतो की त्याच्यामध्ये प्राण्यांचं संपूर्णपणे जीवन दाखवतात की कशा रीतीने किडे, अगदी छोट्यातला छोटा किडा, वनस्पतीच्या किड्यावरच सुद्धा त्याच्यामध्ये दाखवतात. म्हणजे अशा वाहिन्या आपल्याकडे आहेत. म्हणजे त्या वन्य जीवांविषयी जाणून घेणं आणि त्याचं कौतूहल आपणास वाटतं. आपल्याकडं ते का उपलब्ध नाहीये? जे जंगलातले छोटे छोटे किडे आहेत, प्राणी आहेत किंवा मोठे प्राणी आहेत, तर ते आपल्याकडं का उपलब्ध नाही? आणि आपल्याकडील वन्य प्राण्यांप्रमाणे का नाहीयेत ते? तशाप्रमाणे का नाहीये? आता त्यांच्यात हा फरक का निर्माण झाला? बघा, आता हा प्रश्न तुम्हाला कलाटणीकडे नेतो. आता वेगळं वळण आलं की ह्या प्राण्यांमध्ये आणि आपल्या प्राण्यांमध्ये काय फरक आहे? वन्य संपूर्ण सृष्टीमध्ये सुद्धा प्राणी राहतात आणि आपण जिथं राहतो त्या शहरामध्ये सुद्धा आपण प्राणी बघतो. मग ह्यांच्यात आणि त्यांच्यात काय फरक असतो? आपण आपल्या शहरातल्या प्राण्यांना घाबरतो का? मग वन्य प्राण्यांनाच आपण का घाबरतो? मग या सगळ्या विषयींचा, कारणाचा आता आपल्याला शोध घ्यायचा आहे. चला तर आता आपण परत एकदा बघतोय. काही चित्र आहेत. मी वापरतो आणि अनुभवतो. मी पाहिले आहे आणि मला माहित नाही. काही खुणा दिलेल्या आहेत आणि काही त्याच्यावरती म्हणजे एक सांकेतिक निशाणं दिलेली आहेत.
ती तुम्हाला तिथं तिथं वापरायची आहे, की मी वापरतो का, मी अनुभवतो का, त्याच्यानंतर मला माहित नाही आणि मी पाहिलंय का. अर्थात आता मी हे नाही तुम्हाला हे व्यवस्थित बघावं लागेल. अर्थात हे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आहे, त्याच्यातूनच घेतलेलं आहे. पण एकदा नीट निरीक्षण करून बघा. याच्याविषयी मी आता इथं चर्चा नाही करणार, कारण हे तुम्हाला लिहायचंय. तर तुम्ही हे वहीमध्ये तुमच्या नमूद करायचंय. आकृती क्रमांक 1 सूची मध्ये आकृती क्रमांक 2 होय किंवा नाही अशी तुम्ही उत्तरं लिहू शकता. बरोबर? जाऊया पुढे. आपण काय शिकलो? खालील विधानं तुम्हाला लक्षपूर्वक अशी वाचायची आहेत आणि त्याच्यामध्ये काही चूक असली तर तुम्ही ती विधानं दुरुस्त करून द्यायची आहे. पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही नसतात. बरोबर? तर आता आपण आपल्या पुढच्या विभागात जाऊया. अजून काय काय आपल्याला शिकायला भेटणार आहे, काय काय प्राणी आहेत, काय काय पर्यावरणामध्ये बदल आहेत ते आपण बघूया. चला.